सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. माझा आवाज येतोय ना बरोबर? पाठकणा सरळ, मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर असेल. हाताची कोपरं शरीराच्या आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये. हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. सहज सुरू असणाऱ्या श्वासाकडे लक्ष. आंतरिक सजगता. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. यथाशक्ती 15 आवर्तन. नाक सोललं असेल, सर्दी झाली असेल तर मात्र हे करणं टाळा. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करत आहोत. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. उजवा हात गुडघ्यावरतीच आहे. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आपलं पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. उजव्या नाकपुडीने ही कृती सुरुवात करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. डावा हात गुडघ्यावर. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. हीच कृती विरुद्ध बाजूने. डोळे अलगद मिटलेले आहेतच. श्वसन मार्ग शुद्धी आपण करीत आहोत. उजव्या हाताने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येतंय. तोही श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला झटका आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 आवर्तन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. क्रमाक्रमाने आपण दोन्हीही नाकपुड्या मोकळ्या करून घेतल्यात. श्वसन मार्गात झालेला बदल याचा अनुभव. हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायची. दोन्हीही हातांची उरलेली तीनही बोटं अर्धवट मिटलेली असतील. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. पाठकडा सरळ, मान मध्यभागी. डोळे मिटलेले आहेत. या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. नुकतीच केलेली श्वसन मार्ग शुद्धी
त्याचा मागोवा करणार आहोत 3 ओंकार. आहे तो श्वास सोडून यथाशक्ती श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत ओंकार. ओ. एक श्वास भरून घ्यायचा. ओ. काही क्षण शांत, स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्या. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन त्यांचं स्मरण करूया आणि प्रार्थना एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. करणार आहोत नमन मुद्रा. ज्यांना पाठ करण्याची दुखणी आहेत त्यांनी मात्र ही मुद्रा करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचेत. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव. आपल्या साधनेची सुरुवात आपल्या गुरूंच्या, आई वडिलांच्या, आपल्या इष्ट देवतेच्या आशीर्वादाने. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत जोडलेले हात खाली येतील. पुन्हा हृदयापाशी हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सर्वांचं स्वागत आहे दुर्वा एज्युकेशनच्या माध्यमातून. आज आपण हा मोफत वर्ग आपला सुरू होतोय योग साधनेचा. जास्तीत जास्त संख्येने तुम्ही उपस्थिती ठेवाच आणि तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा याबद्दल सांगा. हरिओम. तर माझं नाव योगिता सकपाळ, सगळ्यांना माहितीच आहे. फक्त ही एक औपचारिकता. हा, तर आता आपण सुरुवात करूया. दोन्ही पाय समोर. सुरुवातीला विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. मान मागे सैल सोडायचे. बघा हात कसे ठेवायचे आपल्याला. जास्त हात लांब पण नाही आणि जास्त पुढे पण नाही. आपल्याला कम्फर्टेबल हात मागे ठेवायचे आणि मान मागे सैल सोडायची. ही झाली आपली बैठक स्थितीमध्ये विश्रांती स्थिती. डोळे मिटून घ्यायचे. श्वासाची जाणीव. 7-8 मिनिटं आपण बैठक स्थितीमध्ये बसलो होतो मांडी घालून, त्यामुळे पायामध्ये जो काही ताण आलेला होता तो रिलीज होतोय. आणि आता दोन्ही पाय समोर जोडलेले, हात मागे पाठकणासर. दोन्हीही पावलांच्या 5ही बोटांमध्ये आपण एकत्रित ताण देणार आहोत. सुरुवातीला आपण करणार आहोत सांधे सैल, म्हणजेच आपल्या प्रत्येक जॉईंट जो आहे शरीरामधला तो आधी मोकळा करून घ्यायचा. जास्तीत जास्त 5ही बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. बोटं ताणायची आहेत जास्तीत जास्त. रिलॅक्स करायची. बरोबर. ताणायची आहेत. रिलॅक्स. ताण. रिलॅक्स. ताण. परफेक्ट. रिलॅक्स. पुन्हा ताणूया.
रिलॅक्स करूया. ओके. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले आहेत. आता जी 5 बोटं आपण ताणली होती, ती आता आपण फोल्ड करणार आहोत. म्हणजेच चवड्याचा जो भाग आहे तो फोल्ड करायचा आणि मग ओपन करायचा. एकदा अंगठा आतमध्ये घेऊन त्याच्यावर 4 बोटं आणि मग एकदा 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. अशा प्रकारे ही कृती करायची. बरं, हे करताना चेहरा कुठेही गंभीर करू नका. अगदी शांतपणे, सावकाशपणे कृती करा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. अशा प्रकारे आपण अगदी आनंदाने आणि त्या कृतीशी एकरूप होऊन ही ह्या सगळ्या आपण हालचाली करत आहोत. बरोबर. ताणायची आहेत. पहिल्यांदा अंगठा, मग 4 बोटं अशा प्रकारे ही कृती. आपण सगळे योग साधक आहोत, त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, असं मी समजून घेते. बरोबर. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले. अँकल जॉइंट्स मधून पावलं स्वतःकडे खेचूया आणि जमिनीकडे ताणूया. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, जास्त वेळ बसता येत नसेल खाली, तरी खुर्चीत बसून या सगळ्या कृती केल्या तरीही चालेल. पावलं जास्तीत जास्त ताणायची जमिनीकडे आणि स्वतःकडे घ्यायची. ताणूया, स्वतःकडे घेऊया. बरोबर. ताणायची, स्वतःकडे खेचायची. परफेक्ट. 5 ते 6 वेळेला ही कृती झाली, की मग थांबा. पुन्हा दोन्ही पावलं जुळलीत. ठीक आहे. आणि आता आपण करूया रोटेशन, अँकल जॉइंट्स रोटेशन. उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश, फक्त हालचाल तुमच्या अँकल जॉइंट्स मध्ये होईल एवढी जाणीवपूर्वक कृती करण्याचा प्रयत्न करा. बरोबर. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4. बरोबर. आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. ठीक आहे. हात आपले तसेच ठेवायचेत. पाठकणा आपला सरळ आहे. फक्त आता उजवा पाय आपल्याला जेवढा शक्य आहे तेवढा वर उचलायचा आणि खाली ठेवायचा. उजवा पाय वर उचलायचा, खाली ठेवायचा. 1, वर, खाली. 2, वर, खाली. 3, वर, खाली. 4, वर, खाली. 5. बरोबर. आता हाच उजवा पाय आपण जास्तीत जास्त उजवीकडे नेणार. आपलं पाऊल अँकल जॉइंट्स मधून स्वतःकडे खेचून घ्या. डावा पाय एकदम रिलॅक्स ठेवा. फक्त उजव्या पायाचं पाऊल अँकल जॉइंट्स मधून स्वतःकडे खेचलंय. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही कृती महत्वाची ठरते. ठीक आहे. आता जास्तीत जास्त उजवा पाय जमिनीला घासत घासत जर आपल्याला उजवीकडे न्यायचा आहे, सावकाश करा. घाई केली तर क्रॅम्प येऊ शकतो. आणि मग पुन्हा मध्यभागी आणायचं. पुन्हा उजवीकडे जास्तीत जास्त आणि मध्यभागी. बरोबर. जमिनीला घासत घासत सावकाश कृती करा. यथाशक्ती प्रयत्न असेल. बरोबर. पुन्हा मध्यभागी. आता एक लास्ट राऊंड करूया. जास्तीत जास्त जमिनीला घासत घासत उजवा पाय उजवीकडे आणि सेंटर. उजवं पाऊल रिलॅक्स करा. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला कृती व्यवस्थित दिसतील. आणि आता डावा पाय आपल्याला पुन्हा जसं मगाशी आपण उजवा पाय वर उचलला होता तसाच वर आणि खाली करायचा आहे. पाठकळा सरळ ठेवा. हाताचा सपोर्ट द्या. जर हातामध्ये थोडीशी रग लागली असेल तर हात हलकेसे झटकून घ्या. आणि मग पुन्हा एकदा सपोर्ट. आपण हाताचा सपोर्ट मागे दिला की बरोबर पाठीचा मणका सरळ राहतो. आणि आता डावा पाय पुन्हा जास्तीत जास्त वर उचलायचा तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा आणि मग खाली ठेवायचा. 1, वर, खाली. 2, वर, खाली. 3, वर, खाली. 4, वर, खाली. 5. बरोबर. आता डावं पाऊल स्वतःकडे खेचून घ्या आणि जास्तीत जास्त डावा पाय जमिनीला घासत घासत डावीकडे न्यायचा आहे आणि पुन्हा मध्यभागी आणायचा आहे. सावकाश कृती करा अगदी. पुन्हा जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी. आपण अँकल जॉइंट मधून पाऊल स्वतःकडे खेचले डाव्या पायाचं, जेणेकरून आपला गुडघा लॉक होतो. आणि पुन्हा मध्यभागी. अजून 2दा हीच कृती. जास्तीत जास्त डावीकडे आणि मध्यभागी. अजून एकदा राऊंड. जास्तीत जास्त डावीकडे
आणि मध्यभागी. बरोबर, छान. डावं पाऊल रिलॅक्स करा. आता आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचं पाऊल जे आहे ते डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा. आपण करतोय हाफ बटरफ्लाय. फुल बटरफ्लाय पेक्षा हाफ बटरफ्लाय आहे त्याचा इफेक्ट जो आहे हा खूप चांगला पडतो तुमच्या हिप जॉईंटसाठी. पाठकडा सरळ ठेवा. डाव्या हाताचा जो सपोर्ट आहे तो उजव्या पावलाला द्या आणि उजवा हात उजव्या गुडघ्यावर ठेवा. पाठीचा कणा सरळ. बरं, आता हे करताना आपल्याला कुठेही पुढे मागे व्हायचं नाहीये. फक्त हालचाल आपल्या पायामध्ये असेल. तर आता जास्तीत जास्त गुडघा जो आहे हा वरती घ्या आणि मग खाली जमिनीकडे प्रेस करायचा. वर घ्यायचा, जमिनीकडे प्रेस करायचा. हे करताना कुठेही पाठीची हालचाल करू नका. पुढे मागे न होता फक्त हालचाल आपल्या या पायामध्ये असेल. जास्तीत जास्त वर आणि खाली, वर खाली. बरोबर. वर खाली, वर खाली. जमिनीकडे प्रेस. बरोबर. वर घ्यायचाय, जमिनीकडे प्रेस करायचा. बरोबर. थांबायचंय आणि आता आपला हाच उजवा पाय थोडासा वर उचला. डाव्या हाताचा सपोर्ट उजव्या अँकलच्या खाली घ्या आणि उजवा हात आपल्या गुडघ्याच्या इथे. ठीक आहे. क्षितिज समांतर म्हणजेच काय, तर आपला उजवा जो पाय आहे तो सिलिंगला समांतर आलेला आहे. आणि आता जास्तीत जास्त उजवा पाय डावीकडे न्यायचा आहे आपले हिप जॉईंट्स मोकळे होण्यासाठी आणि उजवीकडे. एक, डावीकडे लहान बाळाला जसं आपण जोजवतो त्याप्रमाणे कृती. उजवीकडे 2, 3, 4, बरोबर, 5. 5 वेळा झालं की थांबा. सावकाश उजवा पाय आधी डाव्या पायाच्या मांडीवर येऊ देत, मग उजवा पाय सरळ करा. त्याच कृती विरुद्ध बाजूने करूया. आता डावा पाय फोल्ड करायचा आहे. त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर ठेवायचं आहे. उजव्या हाताचा सपोर्ट पावलाला द्या, डाव्या पावलाला. डावा गुडघ्यावरती डावा हात असेल आणि आता जास्तीत जास्त गुडघा वर घ्यायचा आहे आणि खाली जमिनीकडे प्रेस करायचा आहे. 1, वर खाली. बरोबर. 2. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं परफेक्ट होत आहे. ते कुठेही पुढे मागे होत नाहीयेत आणि अगदी छान प्रकारे करतायत. गुड. खाली प्रेस करूया, वर घेऊया. प्रेस करायचं, वर घ्यायचं. बरोबर, छान. आणि आता करूया बेबी मुवमेंट. जास्तीत जास्त आपला पाय वर घ्यायचा आहे. उजव्या हाताचा सपोर्ट अँकलच्या खाली, डावा हात गुडघ्यावरती. आणि आता सुरू करूया. एकदा उजवीकडे आणि डावीकडे. 1, उजवीकडे, डावीकडे. 2, उजवीकडे, डावीकडे. 3, उजवीकडे, डावीकडे. 4, उजवीकडे, डावीकडे. 5. बरोबर. थांबायचंय 5 वेळा झालं की. आणि मग सावकाश डावा पाय पण सरळ करायचा आणि विश्रांती घ्यायची. जाळी श्वासाची. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास पूर्णपणे सोडा. करणार आहोत आपण भद्रासन आणि त्याच्यातूनच पुढे जाणारं बटरफ्लाय. तर दोन्ही पावलं जळून घ्यायची आहेत. आणि आपली हाताची पकड पावलांच्या भोवती. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र जास्त वेळ न थांबता यथाशक्ती प्रयत्न करा. आता आपल्या हाताची सपोर्ट किंवा हाताची ग्रीप आपल्या दोन्हीही पावलांच्या भोवती द्यायची आहे. आपले गुडघे मांड्या जमिनीकडे जास्तीत जास्त प्रेस करण्याचा प्रयत्न करा. पाठ करा सरळ, मान मध्यभागी आणि डोळे मिटून घ्या. आतापर्यंत आपण ज्या ज्या काही पायाच्या हालचाली केल्या त्याचा मनातल्या मनात मागोवा. गुडघे मांड्या जमिनीकडे हलक्याशा सैल सोडायच्यात किंवा जमिनीकडे टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. आणि आता हळूहळू करूया बटरफ्लाय मुवमेंट. थोडस श्वासाकडे लक्ष देऊन कृती करूया. श्वास घेत घेत गुडघे मांड्या वर घेऊया आणि श्वास सोडत सोडत खाली ठेवूया. जमिनीकडे प्रेस करायच्या. पुन्हा श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत सोडत जमिनीकडे प्रेस करा. बरं, हे करताना सुद्धा कुठेही पाठीची हालचाल न करता फक्त मुवमेंट आपल्या पायामध्ये असेल. श्वास सोडत सोडत खाली, श्वास घेत घेत वर
श्वास सोडत सोडत खाली. आणि आता हळूहळू आपला स्पीड वाढवायला सुरुवात करा. यथाशक्ती हळूहळू स्पीड वाढवायचा आहे. जास्तीत जास्त गुडघे मांड्या जमिनीकडे आपटण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. सावकाश हळूहळू थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे आणि पुन्हा एकदा विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे अलगद पेटून घेऊया. हाताची कोपरं शरीराच्या जवळ, कुठेही असं ताठ न बसता हाताची कोपरं शरीराच्या जवळ ठेवायची, जेणेकरून आपल्या पाठकण्याला कुठेही जास्त प्रेशर येत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं नेहमी. डोळे मिटून घेऊया. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत आपण नेक रोटेशन. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र पूर्ण नेक रोटेशन जे आपण करतो, गोलाकार मान फिरवतो, ते करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त मान एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशी वरच्यावरच फिरून घ्यायची. ज्यांना पाठकणा आणि सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त एवढीच मुवमेंट करा. आणि बाकीच्यांनी आपली हनुवटी हळूहळू आपल्या गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. आणि आता सुरू करूया क्लॉकवाईज रोटेशन. आपली मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश 3 वेळेला कृती करा. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. ज्यांना डोळे मिटून हे करणं शक्य आहे त्यांनी डोळे मिटून घ्यायचे आणि ही कृती करायची. ज्यांना चक्कर आल्यासारखं वाटतं त्यांनी मात्र डोळे उघडे ठेवून ही कृती करा. आणि आता 3 वेळेला विरुद्ध बाजूने. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अगदी सावकाश जाणीवपूर्वक हालचाल. आपल्या मानेचा प्रत्येक सांधा मोकळा होतोय त्याची जाणीव. सावकाश मान सरळ करायची. 3-3 वेळा दोन्ही बाजूनी झालं की डोळे मिटून पुन्हा एकदा तिथल्या तिथेच विश्रांती. श्वासाची जाणीव. करूया शोल्डर रोटेशन. दोन्ही हात समोर घ्यायचे. त्याच्या आधी हाताची कोपरं मोकळी करून घेऊया. दोन्ही हात समोर. आधी हात फोल्ड करूया, सरळ करूया. 1 हात फोल्ड, सरळ. 2, 3, 4, 5. आता हात आडवे आणि पुन्हा हीच कृती. हात फोल्ड करायचे, सरळ करायचे. 1, 2, 3, 4, 5. बरोबर. आता हात उभे वर्टिकली. 1 वरती खेचायचे आणि मग खाली घ्यायचे. 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा झालं की थांबा. आपली हात हात तशीच खांद्यावर ठेवायचे, समोर घ्यायचे, कोपरं जॉईंट करून घ्यायची. आणि आता सुरुवात करूया शोल्डर रोटेशनला. आपल्याला आपले जास्तीत जास्त हात वर घ्यायचे आणि खाली. 1 अगदी सावकाश. हे करताना आपला श्वसन मार्ग म्हणजे आपली लंग्स कॅपॅसिटी तर वाढतेच, पण त्याचबरोबर पाठकळ्याचं सुद्धा आरोग्य सुधारतं. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने पुन्हा कोपरा जॉईंट. आणि आता मागून पुढे. 1. हे करताना मान आपल्याला कुठेही पुढे मागे करायची नाहीये, फक्त जाणीवपूर्वक हालचाल आपल्या शोल्डर मध्ये आहे. 3, 4 आणि 5. दोन्ही बाजूनी 5-5 वेळा झालं की मग थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा, डोळे मिटून घ्या. मग थोडीशी श्वासाची गती वाढल्यासारखी वाटेल. एक श्वास भरून घ्या नाकाने आणि तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. हे छोटे छोटेसे बदल आपण कृती करताना हे लक्षात घ्यायचे. कुठेही श्वासाची गती वाढल्यासारखी वाटली तर नाकाने श्वास घ्यायचा
आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडायचा. अशा प्रकारे. दोन्ही पाय समोर घ्या, थोडा वेळ विश्रांती. मान मागे सैल सोडून. आणि करणार आहोत आपण आता विधिवत वज्रासन. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं टाळावं. आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. आता ज्यांना अँकल जॉईंट्स मध्ये त्रास होत असेल त्यांनी एक छोटासा नॅपकिन घ्यायचा आणि त्या नॅपकिनची घडी आपल्या ह्या अँकल जॉईंट्स खाली ठेवू शकता. एक छोटासा नॅपकिन घ्या, नॅपकिनची घडी अँकल जॉईंटच्या खाली ठेवा. गुडघ्यांमध्ये जर गॅप राहत असेल समोरनं, तर पुन्हा तशीच नॅपकिनची घडी आपल्या ह्या दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवू शकता. ज्यांना पाठकणा आणि गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आपले दोन्ही हातांचे तळवे आपल्या गुडघ्याच्या जवळ खाली जमिनीवर टेकवा. ज्यांना पाठकणा आणि गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांना जर वज्रासन करायचं असेल तर त्यांनी काय करा, आपले दोन्हीही हात जे आहेत ते आपले खाली जमिनीवर गुडघ्यांच्या शेजारी ठेवा. शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला कृती व्यवस्थित दिसेल. ठीक आहे. ज्यांना गुडघेदुखी आणि पाठकण्याचा त्रास आहे त्यांनी अशा प्रकारे बसायला हरकत नाहीये. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी आपले दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे, ज्ञान मुद्रेमध्ये. डोळे मिटून घ्यायचेत. आता जे पहिल्यांदा वज्रासन करत आहेत तर त्यांनी बघा त्यांचा पोश्चर कसा असला पाहिजे. जे फर्स्ट टाइम वज्रासन करतात त्यांनी बघा आपल्या सीटचा जो भाग आहे तो बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये यायला पाहिजे. पायाचे जे अंगठे आहेत ते एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये. कुठेही ओव्हरलॅप करू नका. बघा अशा प्रकारे तुमचा हा वज्रासनाची जी स्थिती आहे ती तुमच्या पायाची पावलांची जी स्थिती आहे ती अशी असली पाहिजे. सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांचं हे बरोबरच होईल. जे पहिल्यांदा करतात त्यांना फक्त मी एकदा दाखवले. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा, डोळे अलगद मिटून घ्या. वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. तुमचं पचन चांगलं होतं. आपलं अन्न पचन चांगलं झालं की उत्सर्जनाची जी क्रिया आहे ती ही खूप चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आसन आहे वज्रासन, जे आपण जेवणानंतर करू शकतो. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे मिटून घ्यायचंय. याशिवाय हे आसन ध्यानात्मक पट्टीतलं सुद्धा मानलं जातं. मेडिटेशनसाठी या आसनामध्ये बसू शकता. प्राणायाम तुम्ही या वज्रासनामध्ये करू शकता. असं हे सर्वांग सुंदर असं हे आसन आहे. डोळे मिटून ह्या पूर्ण आसनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया. गुडघे मांड्या समोरून जुळलेले आहेत. आपल्या गुडघ्यावर कुठला ताण येत नाहीये ना. आपण किती सहजपणे या स्थितीमध्ये बसलोय. ही क्षमता आपली आपण तपासा. आपल्या मांड्यांवरती कुठे ताण नाहीये ना. अँकल जॉईंट्स मध्ये काही प्रेशर आल्यासारखं वाटतोय का, हे आपलं आपण तपासा. आणि हळूहळू आपली क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा. चेहऱ्यावर एक हलकसं स्मितहास्य. पाठीचा कणा इथे नैसर्गिक सरळ राहतो. खांदे कोपरं रिलॅक्स आहे. सावकाश डोळे उघडायचे आणि वज्रासनातून पुढे जाणार आपण करणार आहोत उष्ट्रासन. आणि त्यासाठी गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा. त्याच्या आधी आपण थोडंसं गुडघ्यांवर चालणार आहोत. तर खाली मॅट असेल त्यांनीच गुडघ्यांवर चाला. चटई किंवा चादर असेल खाली तर गुडघ्यांना दुखापत होऊ शकते. म्हणून प्लीज मॅटवर बसून हे चालण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता मॅटच्या एका टोकाला जा. सुरुवातीला आपण पुढे मागे होणार आहोत आणि मग बाजूला साईडवर पण चालणार आहोत. तर आपल्या हाताचा सपोर्ट कमरेवर राहू देत आणि आता सुरुवात करा. मॅटवर चालायचं, गुडघ्यांवरती चालायचं. मॅटवरच शक्यतो चाला. चटई किंवा चादर असेल तर तुमच्या गुडघ्याला दुखापत होऊ शकते. बरोबर. मॅटच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला या आणि मग तसंच रिव्हर्स या. मागे न वळता तसंच रिव्हर्स या. गुडघेदुखीसाठी अतिशय उपयोगी आहे ही चाल जी आपण करतोय ती. हा. आणि आता साईडवर एकदा चाला.
बाजूने झाला. बरोबर, एकदा उजवीकडे आणि डावीकडे अशा प्रकारे झालं. बरोबर, छान. पुन्हा हे तसंच एका टोकापासून दुसऱ्या टोकाला आपण बाजूने घालतोय गुडघ्यांवरती. हा, बरोबर. मध्ये येऊन थांबा. आता स्वतःभोवतीच एक प्रदक्षिणा घाला. स्वतःभोवतीच एकदा उजवीकडून आणि एकदा डावीकडून. ठीक आहे, तिथल्या तिथेच गोल फिरा. स्वतःभोवती एक प्रदक्षिणा. बरोबर. आणि एकदा डावीकडून. छान. हात खाली घ्यायचे आणि आपण करणार आहोत अगदी सोपं उष्ट्रासन. एकदम सुलभ, सोपं आहे, म्हणजे ते सगळे करू शकतात. आणि त्यासाठी आता आपण स्थिती तर घेतलीच आहे. पावलं जी आहेत ती आता माउंटन करा, म्हणजे पायाची बोटं जमिनीवर येतील आणि आपल्या टाचा ज्या आहेत ह्या सिलिंगच्या दिशेला येतील. ठीक आहे, थोडस गुडघ्यांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. एकदम पण जास्त अंतर नका घेऊ, अगदी थोडंसं अंतर घ्या, एकदम थोडंसं अंतर घ्या. बघा मी समोरून तुम्हाला दाखवलंय. हा, आणि पावलांचं माउंटन. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी मात्र गुडघे मांड्या जुळवून घेतल्या तरीही चालेल. कारण की आज आपला जास्त साधक आहेत, काही जण जे जुने साधक आहेत त्यांना सराव आहे, जे नवीन आहेत त्यांनी मात्र थोडस गुडघ्यांमध्ये अंतर घ्या. टाचा आपल्या सिलिंगकडे. आणि आता आपले हात जे आहेत बघा, हाताची स्थिती बघा कशी घ्यायची. हाताची बोटं जी आहेत ही जमिनीला पॉइंटेड आहेत आणि आपण हात जे आहेत ते आपल्या कमरेवर ठेवलेत. जिथे आपलं शेवटचं माकड हाड आहे ना, तिथे आपल्याला ही हाताची स्थिती ठेवायची आहे. ठीक आहे, आपण करतोय अगदी सुलभ उष्ट्रासन. लंग्स कॅपॅसिटी वाढवणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा पाठकणा सुद्धा याच्यामध्ये फ्लेक्झिबल राहतो. तर ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र जास्त प्रेशर न देता कृती करण्याचा प्रयत्न करा. आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे ढकलायला सुरुवात करा, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. डावा हात तसाच ठेवा कमरेवरती आणि फक्त उजव्या हाताने उजवी टाच पकडा. उजव्या हाताने उजवी टाच पकडा. सावकाश. ज्यांना पाठकड्याची दुखणी आहे त्यांनी मात्र जास्त अट्टाहास करू नका. टाच आपली पकडली की मग मान मागे सैल सोडा आणि आपला डावा खांदा जो आहे तो थोडासा मागच्या मागे ओपन करा. तोंड बंद असेल, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. इथे थांबा. 5, 4, 3, 2, 1. हळूहळू मान आपली सरळ करा. उजव्या हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा कमरेवर द्या. इथे थोडा वेळ स्थिर व्हा. आपली स्थिती तपासून बघा. हाताचा सपोर्ट तसाच ठेवायचा आहे, कारण की आपल्याला विरुद्ध बाजूने हीच कृती करायची. पुन्हा आपल्याला आपली कंबर पुढे ढकलायला सुरुवात करायची आहे. आधी मान मागे नका सैल सोडू. आणि आता डाव्या हाताने डावी टाच पकडायचा प्रयत्न करा. आणि मग शेवटी आपली मान मागे सैल सोडा. आपला उजवा खांदा मागे ओपन करण्याचा, म्हणजे मागे हलकासा खेचण्याचा प्रयत्न करा. उजव्या हाताचा सपोर्ट कमरेवरच आहे. तोंड बंद असेल, श्वास चाल. छान. बरोबर. 5, 4, 3, 2, 1. सावकाश, मान सरळ. डाव्या हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा कमरेवर. दोन्ही हात खाली. पावलांचं माउंटन सोडून द्या. गुडघे मांड्या जळून घ्या आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घेऊया आणि जाणीव श्वासाची. आपण जी सुलभ सोपी कृती केली उष्ट्रासनाची, त्याचा जो काही परिणाम झालाय आपल्या पाठकण्याच्या इथे, कमरेच्या ठिकाणी, आपल्या गळ्याच्या इथे, कुठे कुठे जास्त ताण होता, हे मनातल्या मनात याचा अनुभव. हळूहळू आपण पूर्ण उष्ट्रासन सुद्धा बघूया. आज पहिलाच दिवस आहे म्हणून अगदी सोप्या कृती करतोय. एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करा, उजवा आणि मग डावा. आणि विश्रांती. अँकल जॉईंट्स मध्ये जर ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं अशी हलवून घ्या. छान. आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये म्हणजे स्टँडिंग मध्ये यायचंय. हाताचा सपोर्ट न घेता उठता येतंय का बघा.
विश्रांती सुरुवातीला परत एका स्थितीतून जेव्हा आपण दुसऱ्या स्थितीमध्ये जातो तेव्हा थोडा वेळ विश्रांती घ्यायची आणि मग पुन्हा त्या कृतीला पुढच्या कृतीला सुरुवात करायची. ठीक आहे. आणि आता आपण करणार आहोत सुरुवातीला कटिचक्रासन ट्विस्टिंग, आपल्या कमरेच्या स्नायूंना ट्विस्टिंग. तर इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. आणि आता पुढची कृती. आपला जो डावा हात आहे तो समोर उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर. हा. आणि त्यानंतर उजव्या बाजूला मागे वळा आणि डाव्या पायाची टाच बघा. बघा तुम्हाला कमरेवर किस जाणवतोय, हलकासा पीळ असेल. पाय मात्र आपल्या गुडघ्यातनं सरळ ठेवायचे, ते कुठेही फोल्ड नाही करायचे. पुन्हा मध्यभागी हात खांद्यातून सरळ. आता उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघा. आता ही हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करूया. ठीक आहे. सुरुवात करायची आहे. एकदा उजवीकडे 1, डावीकडे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. छान. 10 वेळा पूर्ण झालं की थांबा. आणि करणार आहोत आपण आता ताडासन. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर समोर, पाठ करा सरळ. किंचितच पावलामध्ये अंतर घ्या. व्हर्टिकली खेच आपण आता देणार आहोत आपल्या संपूर्ण शरीराला. आपल्या प्रत्येक काय म्हणता येईल, आपल्या शरीरामधलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते रेग्युलेट करण्यासाठी हे ताडासन अतिशय महत्वाचं ठरतं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ते आपल्या शरीराच्या जवळ असतील. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आपण एक एक व्हेरिएशन बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आता हळूहळू आपले दोन्ही हात जे आहेत, जे हाताची बोटं गुंफवली आहेत, ते हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. सरळ वर न्यायचे. बरोबर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना झालाय. आणि आता तळवे सिलिंगकडे घ्या. दोन्हीही हातांचे तळवे सिलिंगकडे. बघा अजून छान खेच मिळतोय. लहान मुलांसाठी अतिशय महत्वाचं आसन आहे. उंची वृद्धीसाठी हे आसन फायदेशीर ठरतं. आता नजर एका बिंदूकडे स्थिर करा. आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे पुढे. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. दोन्ही हात जास्तीत जास्त खेचलेले आहेत सिलिंगच्या दिशेने. आणि आता टाचा वर उचला. दोन्हीही पायांच्या टाचा वर उचला आणि खेच. जास्तीत जास्त ताण. ताण. श्वास चालू आहे. फक्त आपण शरीराला ताण देतोय उभ्या कक्षेत. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. छान. टाचा खाली. हात तसेच वर ठेवा. हात तसेच वर ठेवा. फक्त टाचा खाली घ्या. पुन्हा पावलांची ऍडजस्टमेंट करा आपली आपण. आणि आता थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन डायनॅमिक हालचाल करूया. ठीक आहे. श्वास घेत टाचा वर उचला. श्वास सोडत टाचा खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. छान. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड करूया. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. परफेक्ट. खाली आल्यानंतर आता आपल्याला हात खाली घ्यायचे. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हात आपले हळूहळू श्वास सोडत सोडत हात सावकाश खाली येतील. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. बघा श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. वाढल्यासारखी वाटतेय का, कसं आहे हे आपलं आपण तपासा. करणार आहोत आपण सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार कॉन्ट्राइंडिकेशन कोणी करू नये. तर ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्याचबरोबर हृदयविकाराचा त्रास आहे, वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, पाठीची दुखणी असतील, त्यांनी सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे तर त्यांना सुद्धा सूर्यनमस्कार वर्ष आहेत. तर इथे तुम्ही प्रयत्न करू शकता. आपण 4 सूर्यनमस्कार रोज करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सर्वांग सुंदर आसन आहे सूर्यनमस्कार. जर तुम्हाला रोज काही म्हणजे आपल्याला ऑफिसच्या वेळा असतात, कधी कधी आपल्याला काही काम असतात महत्वाची, तर आपल्याला साधना करायला तितकासा वेळ मिळत नाही. तर अशा वेळेला तुम्ही जर सूर्यनमस्कार केले आणि एक छोटासा एक 5 मिनिटाचा प्राणायाम केला, तर तुमची सगळी साधना या कृतीमध्ये पूर्ण होते. म्हणून सूर्यनमस्कार हे रोजच करण्याचा प्रयत्न करा. तर जे नवीन साधक आहेत त्यांनी आधी बघून घ्या कसं केलं जातं आणि मग पुढचे सूर्यनमस्कार करा. जुन्या साधकांना तर कृती माहितीच आहे. फक्त जरा लक्षात घ्या, कॉन्ट्राइंडिकेशन जे आहे ते हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी झाली असेल, तर मात्र सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. कारण की याच्यामध्ये आपली श्वासाची गती वाढते, हृदयाची गती वाढते, शरीराचं तापमान वाढतं. म्हणून ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास आहे त्यांनी मात्र करणं टाळा. जर करणार असाल तर एकच करा, यथाशक्ती प्रयत्न करा. कुठेही आपल्या क्षमता ओलांडू नका. कारण की आपला ऑनलाईन वर्ग आहे. आपण फेस टू फेस प्रत्येकाला, फक्त तुम्ही मला दिसताय पण तिथे तुमचं काय तुम्हाला त्रास होतोय हे मला कळणार नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा आणि पुढची सूर्यनमस्काराची कृती करण्याचा प्रयत्न करा. तर आज आपण 4 करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पुन्हा ज्यांना कुठेही गरगरल्यासारखं वाटलं, जे नवीन करतायत, गरगरल्यासारखं वाटलं, कुठेही अनइझी वाटलं, तर थांबा. पुढचे सूर्यनमस्कार करू नका. ठीक आहे? तर इथे आपल्याला मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचंय. जेव्हा आपण सूर्यनमस्कार करतो, तर त्यावेळेला थोडंसं स्पिरिच्युअल टच पण आपण देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच गायत्री मंत्राने सुरुवात करतो. गायत्री मंत्र हा ऊर्जेचा मंत्र आहे. म्हणून आपण सुरुवात गायत्री मंत्राने करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात जोडून घ्या, डोळे अर्धत मिटून घ्या. आपला नॉर्मल श्वास चालू आहे. आपल्या बंद डोळ्यांसमोर नुकताच उगवणारा सूर्य, त्याची प्रतिमा आणण्याचा प्रयत्न करूया. असं इमॅजिन करा की आपल्या डोळ्यासमोर डोंगरावरून नुकताच सूर्य उगवत आहे. त्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहे. त्यातून जी ऊर्जा, प्राणशक्ती बाहेर पडते ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. दिवसभर काम करण्यासाठी आपल्याला ही ऊर्जा उपयोगी पडणार आहे. आणि मनापासून सूर्यदेवतेला वंदन करूया. गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. एक नमस्कारासन, 2 हस्तमुक्तानासन, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर, 3 हस्तपादासन, दोन्ही हात खाली. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी मात्र जास्त पुढे न झुकता कृती करण्याचा प्रयत्न करा. 4 आपला उजवा पाय मागे न्यायचा आहे. उजवा गुडघा जमिनीला टेकवा, नजर सिलिंग. 4 आपण केले अश्वसंचलन, बरोबर, नजर सिलिंग. 5 आता आपला डावा पाय मागे घ्यायचा आणि संपूर्ण शरीर बॅलन्स करायचं आपल्याला. म्हणजेच आपलं जमिनीपासून आणि सिलिंगच्या दिशेने आपलं जे अंतर आहे हे समांतर असेल. याला म्हणतात 5 दंडासन. 6 गुडघे जमिनीला टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा आणि आपली हनुवटी किंवा कपाळ जमिनीला टेकवण्याची भाग जमिनीवर. हे झालं 6 अष्टांगासन. शरीराची एकूण 8 अंग जमिनीवर आहेत. 2 पावलं, 2 हाताची तळवे, छातीचा भाग, हनुवटी किंवा कपाळ आणि गुडघे. हे झालं 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे, नजर सिलिंग. 8 पर्वतासन. आता इथे सावकाश गुडघे वर उचलायचे, आपल्या टाचा खाली जमिनीकडे जातायत का बघा आणि आपली नजर आपल्या नेवल रिजनकडे. हे झालं 8 पर्वतासन. 9 आपला उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्हीही हातांच्या मध्ये आपलं उजवं पाऊल येतंय का बघा. गुडघे जमिनीवर, नजर सिलिंगकडे. हे झालं 9. पुन्हा एकदा अश्वसंचलन. 10
डावा पाय पुढे घ्यायचा आहे, हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. तर एकूण 12 स्टेप्स झाल्या याच्यामध्ये. तर मी सुरुवातीला मी अगदी सावकाश घेतलं, कारण की जे नवीन आहेत त्यांना हे समजलं पाहिजे म्हणून. आणि आता थोडस आपण हलकसं जलद जाण्याचा प्रयत्न करूया. अट्टाहास नसेल, पुन्हा एकदा सांगतेय. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. सुरुवात करूया. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 आता डावा पाय मागे घ्या, अश्वसंचलन. डावा पायचा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. 4 अश्वसंचलन, 5 दंडासन. स्लॅन्टिंग पोझिशन असेल, बॅलन्सिंग आहे हे. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 आपला डावा पाय पुढे घ्या, अश्वसंचलन. ज्यांना शक्य आहे तरी डावा पायाचं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये येत आहे का बघ. ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांनी फक्त प्रयत्न करावा. 10 हस्तपादासन, उजवा पाय पुढे घ्या. 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. आता ज्यांना कुणालाही अनइझी वाटत असेल तर त्यांनी थांबायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी मात्र अजून 2 नमस्कार करण्याचा प्रयत्न करूया. सुरुवात. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 उजवा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आता एक शेवटचा. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 डावा पाय पुढे अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. श्वासाची गती इथे वाढली असेल तर हात आपले गुडघ्यावर ठेवायचे, नाकाने श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. आणि त्यानंतर एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. टाचा आतमध्ये, पायाची बोटं बाहेर. डोळे अलगद मिटून घ्या. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. हातांची बोटं अर्धवट मिटलेली असतील. संपूर्ण शरीर जमिनीकडे सैल सोडून द्या. सुरुवातीपासून ते आतापर्यंत आपण जे जे काही केलं त्याचा मनातल्या मनात मागोवा. आज आपण पायाची लूजनिंग एक्सरसाइज केल्या, हातांच्या केल्या, त्यानंतर केलेलं वज्रासन, उष्ट्रासन, आता सूर्यनमस्कार आपण जे केले त्या सगळ्याचा मागोवा. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय, श्वास घेतोय, सोडतोय. चेहऱ्यावर कोणताही ताण नाहीये.
दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ, डोळे उघडायचे आहे. हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय जोडलेले आहेत. आणि आता आपण करणार आहोत सायकलिंग. दोन्ही पाय जोडलेले, आपले पाय हलकेसे वर उचला, म्हणजे जमिनीपासून 30 ते 40 अंश वर उचला दोन्ही पाय, आणि एक एक पाय फोल्ड, एक पाय सरळ, सायकलिंग करायला सुरुवात करा. बरं, हे करताना आपली पावलं खाली जमिनीला लागू देत. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पोटाचं वाढलेला भाग कमी करायचा आहे, त्यांच्यासाठी हे सायकलिंग महत्वाचं आहे. बरोबर, एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. छान. आणि आता रिव्हर्स सायकलिंग, रिव्हर्स सायकलिंग करायची. हा, बरोबर. सावकाश थांबायचं. पुन्हा दोन्ही पाय सरळ करा हवेमध्ये गुडघ्यातनं, आणि सावकाश खाली ठेवा. बघा, पोटावरती छान प्रेशर येतो. आणि पुन्हा थोडा वेळ विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढली असेल, नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. रिलॅक्स. करणार आहोत आपण सुलभ किंवा अर्ध पवनमुक्तासन. सोपी कृती आहे, सगळ्यांनाच समजेल. दोन्ही पाय जोडलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे किंवा अन्नपचनाचा त्रास आहे, तर त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे हे. तर दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. तर आता फक्त उजवा पाय आपल्याला हलकासा वर उचलायचा आहे, गुडघ्यातनं सरळ ठेवून. उजवा पाय हलकासा वर उचला, गुडघ्यातनं सरळ ठेवून, आणि तो फोल्ड करा, फोल्ड करा. आणि त्या उजव्या पायाला आपल्या हातांचा विळखा समोर करू. एकतर तुम्ही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा देऊ शकता, किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. पावलं जमिनीकडे सैल सोडा, म्हणजे उजवं पाऊल जे आहे ते जमिनीकडे सैल सोडा. डोळे मिटून घ्या. आणि आता आपल्या पोटावरती उजव्या बाजूने जो प्रेशर आलेला आहे त्याची जाणीव. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. जोड श्वासाची, श्वास घेतोय, सोडतोय. ज्यांना सर्व्हायकलचा त्रास आहे त्यांनी मात्र आता डोकं वर उचलायचं नाहीये. ज्यांना सर्व्हायकल आणि पाठीची दुखणी आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाही. बाकीच्यांनी डोकं सावकाश वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा. डावा पाय मात्र जमिनीवर सरळ असेल, तो कुठेही वर उचलू नका. डावा पाय खालीच असेल. परफेक्ट. यथाशक्ती थांबा. पुन्हा इथे श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश डोळे उघडायचे. आधी डोकं जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडा. आपला उजवा पाय हवेत सरळ करा गुडघ्यामध्ये, आणि नियंत्रित जमिनीवर. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आता डावा पाय वर उचलूया, गुडघ्यातनं सरळ असेल, आणि तो फोल्ड करा. पाऊल जमिनीकडे सैल सोडा डाव्या पायाचं. डाव्या पायाला समोरनं हाताचा विळखा. डावा पाऊल जमिनीकडे सैल सोडलाय, उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स आहे. पुन्हा डोळे मिटून त्या स्थितीचा अनुभव. आता डाव्या बाजूने आपल्या पोटावरती प्रेशर आहे. चेहरा शांत. पुन्हा सेम कॉन्ट्राइंडिकेशन मगाच सारखंच. पाठकणा, सर्व्हायकल असेल त्रास, डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. उजवा पाय मात्र आपल्याला कुठेही वर उचलायचं नाही. श्वास चालू आहे. श्वास घेतोय, सोडतोय. छान. सावकाश डोकं जमिनीवर. हाताचा विळखा सोडा. डावा पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यातनं, नियंत्रित जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती. डोळे मिटून जाणीव श्वासाची. नाकाने एक मोठा श्वास भरून घ्या, आणि दोन उघडून संपूर्ण श्वास सोडा. रिलॅक्स. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. जाणीव आपल्या संपूर्ण देहाची, पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत
आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू वर येत आहे आणि श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. सावकाश एका कुशीला म्हणा आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठेही गडबड न करता सावकाशपणे. आता ज्यांना पद्मासन अर्ध पद्मासन घालता येत आहे त्यांनी अर्ध पद्मासन किंवा पद्मासन घाला. दाखवते तुम्हाला आधी. तर दोन्ही पाय जुळलेले. सुरुवातीला पद्मासन दाखवते. तर आपला उजवा जो कुठलाही एक पाय, उजवा किंवा डावा पाय, तो आपल्या विरुद्ध पायाच्या मांडीवर ठेवायचा पाऊल. आणि त्यानंतर जो पाय सरळ आहे त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवायचं. तर हे झालं पद्मासन. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी मात्र कुठेही अट्टहास करू नका. हे झालं पद्मासन. अर्ध पद्मासन. आता ज्यांना दुसरं पाऊल मांडीवर ठेवता येत नसेल तर त्यांनी जे पाऊल वर आहे तेच पाऊल दुसऱ्या पायाच्या मांडीच्या खाली ठेवायचं. तर हे झालं अर्ध पद्मासन. ठीक आहे. तर तुम्हाला ज्या स्थितीमध्ये बसणं शक्य आहे पद्मासन अर्ध पद्मासन त्या स्थितीमध्ये बसायला हरकत नाहीये. इथेही जर तुम्हाला जर अडचण वाटत असेल तर मात्र साधी मांडी घाला. ठीक आहे. आपल्या क्षमतेप्रमाणे कृती. कुठेही आपण स्वतःची क्षमता किंवा स्वतःला इजा करून घेणार नाही आहोत. तर आता इथे पाठकडा सरळ ठेवण्यासाठी दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. थोडंसं पुढे झुकायचं. सीटचा भाग मागे ढकलायचा आणि पाठकणा सरळ करायचा. ध्यानात्मक पटीतलं आसन आहे हे पद्मासन. डोळे मिटून घ्यायचे. पुन्हा इथे हाताची कोपरं आपल्या शरीराच्या जवळ असतील. डोळे मिटून आपण जी बैठक धारण केली आहे त्या बैठकीमध्ये आपण किती स्थिर आहोत, शांत आहोत, हे आपलं आपण तपासा. साधी मांडी किंवा पद्मासन अर्ध पद्मासन वज्रासन तुम्हाला ज्या स्थितीमध्ये बसणं शक्य आहे त्या स्थितीमध्ये आपण बसलेलो आहोत आणि त्याचा अनुभव घेत आहोत. हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं एकमेकांना जोडून घ्यायचे. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत आपण दीर्घ श्वसनाची 3 आवर्तन. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने श्वास सोडा. दीर्घ श्वसनामध्ये श्वास घेण्यापेक्षा श्वास सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असतो. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. यथाशक्ती संथ गतीने श्वास सोडा. स्लोली कम्प्लीटली ब्रीथ आउट. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने सोडूया.
काही क्षण शांत, श्वासाची गती संथ, लयबद्ध झालीये. विचारांची गती कमी झालेली आहे. स्वस्थ शरीर, शांत मन आणि प्रसन्न चेहरा. मी श्वास घेताना या सृष्टीतली निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख, नकारात्मकता मी बाहेर सोडून देत आहे. श्वास घेताना मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे. श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक, मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. औषधविरहित आणि व्याधीविरहित आहे. ही भावना आपल्या मनामध्ये. माझ्या शरीर मनाचं आरोग्य हे माझ्याच हातात आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने करणार आहे. हा संकल्प आपण स्वतःला देत आहोत. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. दोन्ही हात जोडून घ्यायचे आहेत. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्योर्मोक्षीयमामृता. शांतीपाठ. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचंय. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना ओमला समर्पित. आपला राग, द्वेष, अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. हळूहळू श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद आपल्या संपूर्ण डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आपली आजची साधना इथे संपन्न होत आहे. आपण भेटणार आहोत उद्या सकाळी 6 वाजता याच लिंकवर. हरिओम. धन्यवाद. जे साधक आज उपस्थित आहेत त्यांचे मनापासून धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. सगळ्यांना आजच्या दिवसासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. हरिओम. मीटिंग एंड करतेय. धन्यवाद. चला मीटिंग एंड करतो.